This conference will now be recorded. ठीक आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय किंवा PHP मध्ये कॉन्स्टंट कसं डिक्लेअर केलं जातं? कॉन्स्टंट म्हणजे काय? Those variable values you cannot change during execution. Such a variable they are called as a constants. ज्या व्हेरिएबल ची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. बेस्ट एक्झाम्पल पाय 3.40. These are constant. So I will be declare a constant. जसं C++ मध्ये कॉन्स्टंट डिक्लेअर करता येत होतं, मग याच्यामध्ये कॉन्स्टंट कसं डिक्लेअर केले जातं? तर त्यासाठी डिफाइन नावाचं फंक्शन आहे. कुठलं फंक्शन आहे? डिफाइन नावाचं फंक्शन. कुठलं फंक्शन आहे? डिफाइन. तर डिफाइन्स नावाचं फंक्शन मध्ये तुम्हाला कुठला व्हेरिएबल लिहायचा आहे त्या व्हेरिएबल समोर. जनरली कॅपिटल मध्ये लिहा, इथे डॉलर लिहायची गरज नाही. समजा आय वॉन्ट टू डिक्लेअर ॲज अ पाय. So pi as a consider as a constant. Assume that. So and whatever the values. So 3.40. Syntax मी नंतर सांगतो, आधी कन्सेप्ट समजून घ्या. So I'll be declare as a pi and their value is 3.40 and their value is 3.40. लक्षात. याचा अर्थ काय झाला की now pi is a constant variable. मग PHP मध्ये कॉन्स्टंट डिक्लेअर करायचं असेल, सो you have to use as a define नावाचं फंक्शन वापरलं जातं. कुठलं फंक्शन वापरलं जातं? डिफाइन. लक्षात होईल. कुठलं वापरलं तर डिफाइन. तर कसं डिक्लेअर करायचं? डिफाइन त्याच्या आतमध्ये काय असेल? नेम ऑफ द कॉन्स्टंट व्हेरिएबल ऑलवेज कोटेड इन डबल कोटेशन मार्क. फक्त इथं डॉलर देऊ नका, हा व्हेरिएबल जरी असला तर. आणि आफ्टर दॅट देअर व्हॅल्यूज. म्हणजे एकदा पाय 3.40 झाला म्हणजे these variables value you cannot change. ह्या व्हेरिएबल ची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. रिमेंबर दिस. लक्षात. म्हणजे इथं जर चेंज करायचा प्रयत्न केला तर एरर असेल. आता इको मी केला, इको पाय, इथे डबल कोट मध्ये लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. समजा एखादा व्हेरिएबल तुम्ही असा डिस्प्ले केला तरी चालेल. लक्षात ठेवा, डिस्प्ले करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक कालपासून सांगतोय मी. लक्षात. मी आता ह्याच्यात लिहिलं तरी चालेल. आता हे आन्सर मला डिस्प्ले होईलच. मी काल सांगितल्याप्रमाणे वॅम सर्व्हर इन्स्टॉल करा. आयदर लिनक्स मध्ये तुमचे ऑलरेडी सर्व्हिस स्टार्ट करा, फायदा राहील. लोकल होस्ट वर क्लिक करतोय. इथं फक्त कसं टाईप करायचं, आपलं ऑलरेडी असतेच इथं http://localhost आणि फाईलचं नाव ty1.php. आले आन्सर 3.40. म्हणजे फक्त डिस्प्ले केलेले. किंवा तुम्ही असंही डिस्प्ले करू शकता डबल कोट्स मध्ये. मी काल सांगितलेलंच. लक्षात. डबल कोट मध्ये पण तुम्ही डिस्प्ले करू शकता. लक्षात. इथं काही तुम्हाला टेन्शन नाही येणार. किंवा असं इथं लिहिलं तरी चालेल, व्हॅल्यू इज, असं काय आपण लिहितो असंही डिस्प्ले करू शकता. आले. ठीक आहे. पायची व्हॅल्यू ठीक आहे. कॉन्स्टंट आहे, थोडस कॉन्केटेशन मध्ये देतो मी. कॉन्केटेशन मध्ये देतो. आले 3.40. आता थोडस मी सिंटॅक्स वर जातोय. सिंटॅक्स मध्ये काय सांगितलेलं बघा, किंवा त्याच्या आधी बघा, कॉन्स्टंट आयडेंटिफायर नेम फॉर सिंपल व्हॅल्यूज. आणि काय इंडिकेट करतोय टेक्निकली समजून घ्या. कॉन्स्टंट्स इथं कॉन्स्टंट हा आयडेंटिफायर असेल किंवा व्हेरिएबल असेल. दिस व्हॅल्यू कॅनॉट चेंज ड्युरिंग द स्क्रिप्ट. ही व्हॅल्यू तुम्हाला चेंज करता येत नाही, मी असं सांगितलं होतं. नंतर व्हॅलिड कॉन्स्टंट नेम स्टार्ट विथ द लेटर ऑर अंडरस्कोर बट नो साइन बिफोर द कॉन्स्टंट नेम. मी आत्ताच सांगितलेले किंवा काल सांगितलं होतं की व्हेरिएबल असेल तर डॉलरनी स्टार्ट करायला लागतं. फक्त त्याला अपवाद एक कॉन्स्टंट व्हेरिएबल असेल तर त्याला डॉलर लावता येत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे स्टार्ट विथ लेटर और अंडरस्कोर ने स्टार्ट करा, बट डोंट असाइन द डॉलर.
but don't assign the dollar. Remember this. Don't assign the dollar. टेक्निकली समजून घ्या. डॉलर असाइन करू नका असं सांगितलेलं आहे इनडायरेक्ट. हे कन्सेप्च्युअली समजून घ्या इनडायरेक्ट. नंतर जर मला कॉन्स्टंट डिफाइन करायचं असेल तर कुठलं फंक्शन वापरा? डिफाइन फंक्शन. सिंटॅक्स काय त्याचा? नेम म्हणजे कॉन्स्टंट व्हेरिएबलचं नाव, नेम ऑफ द कॉन्स्टंट, नंतर व्हॅल्यू, व्हॅल्यू जी काय आपण 3.40 लिहिली होती, आणि तिसरा पॅरामीटर ऑप्शनल आहे, तो मी वापरला नाही, केस इनसेन्सिटिव्ह. म्हणजे काय टेक्निकली समजून घ्या. म्हणजे सेन्सिटिव्ह, केस सेन्सिटिव्ह किंवा नॉट सेन्सिटिव्ह. आलं लक्षात? फक्त याला ट्रू फॉल्स वापरायचं. आलं लक्षात? ट्रू फॉल्स वापरायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याने ही पायची व्हॅल्यू आहे, ही स्मॉल मध्ये लिहिली आता, आणि मी रन करून पाहिले आता, काय आलंय? एरर आलेली आहे, अनडिफाईन्ड कॉन्स्टंट पाय. म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल इथं काय कन्सिडर झालेले, वेगवेगळं कन्सिडर झालेले. पण ते जर मी इथं ट्रू लिहिलं आता, तिसरा पॅरामीटर ट्रू, बाय डिफॉल्ट फॉल्स असते, लक्षात. ट्रू लिहिलं. नाउ चेक दिस. आन्सर आले 3.40. म्हणजे याचा अर्थ काय? ट्रू म्हणजे काय झालं? हा तुम्ही कॅपिटल म्हणजे इथं कॅपिटल लिहा, स्मॉल लिहा, दॅट विल बी कन्सिडर. केस सेन्सिटिव्ह. थोडक्यात काय? ट्रू म्हणजे काय? ट्रू म्हणजे काय? तुमचा केस सेन्सिटिव्ह. लक्षात ठेवा. ट्रू म्हणजे काय? तुमचा असेल केस सेन्सिटिव्ह. बाय डिफॉल्ट फॉल्स असतं. बाय डिफॉल्ट फॉल्स असतं. हा ऑप्शनल पॅरामीटर आहे. आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ इथं ट्रू लिहिलं तर हे कॅपिटल पण चालेल आणि स्मॉल पण चालेल. बाय डिफॉल्ट काय असेल? फॉल्स असेल. कन्सेप्ट कळला? म्हणजे थोडक्यात एका वाक्यामध्ये मी काय सांगतो की ट्रू लिहिलं असेल, इथे एका वाक्यात सांगतो, ट्रू लिहिलं असेल तर हे काय असेल? केस सेन्सिटिव्ह. आणि बाय डिफॉल्ट फॉल्स असतंच आहे. आणि लक्षात 1 मार्क मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की कसं विचारतात की व्हॉट इज यूज ऑफ थर्ड पॅरामीटर इन अ डिफाइन. की थर्ड पॅरामीटर जो काय आहे डिफाइन फंक्शनचा, त्याचं काय मिनिंग? पण तो इंडिकेट काय करतो? केस सेन्सिटिव्ह और इन केस सेन्सिटिव्ह किंवा इथं किंवा इनसेन्सिटिव्ह. केस इनसेन्सिटिव्ह. ट्रू म्हणजे काय? इनसेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात आता मी ट्रू केलं इथं. ट्रू केल्यामुळे काय झालं इथं? मी इथं कॅपिटल वापरा नाही तर स्मॉल वापरा, काही फरक पडत नाही. म्हणजे हे केस सेन्सिटिव्ह नाहीये ट्रू केल्यानंतर. लक्षात ठेवा. इनसेन्सिटिव्ह म्हणजे काय? देयर इज नो केस सेन्सिटिव्ह. आणि बाय डिफॉल्ट फॉल्स असतं. फॉल्स म्हणजे काय असेल? इफ यू डोंट कन्सिडर दिस, तर बाय डिफॉल्ट काय असेल? हे फॉल्स असेल, म्हणजे केस सेन्सिटिव्ह असेल. म्हणजे काय असं? केस सेन्सिटिव्ह असेल. टेक्निकली समजून घ्या. पण थोडक्यात काय? इनडायरेक्टली की स्पेसिफाय वेदर द कॉन्स्टंट नेम शुड बी केस इनसेन्सिटिव्ह. डिफॉल्ट इज फॉल्स. जर माहित नसेल तर असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे केस इनसेन्सिटिव्ह. थर्ड पॅरामीटर काय इंडिकेट करतं? वेदर कॉन्स्टंट व्हेरिएबल केस insensitive or not. If you consider as true किंवा if you pass as a true ही व्हॅल्यू पास केली तर that will be considered as a insensitive. And if you don't pass it, so assume that false as a by default. So false means काय असेल? केस सेन्सिटिव्ह. रिमेंबर दिस. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज यूज ऑफ थर्ड पॅरामीटर इन अ डिफाइन फंक्शन्स. लिहून घ्या वाटल्यास 1 मार्क क्वेश्चन. What is use of third parameter? What is use of third parameter in a defined functions? What is use of third parameter
in a defined functions. What is use of third parameter in a defined functions? What is of use of third parameter in a defined function? काय असेल यूज? त्याच्या ब्रॅकेट मध्ये लिहा, हे ब्रॅकेट मध्ये लिहा. इट स्पेसिफाय, मी सांगतो तसं लिहा. इट specify the constant name. It specify the constant name case sensitive or not. It specify the constant name case sensitive or not. Case sensitive or not. आणि खाली लिहा that is. ह्या दोन लाईनी लिहा, समोर दिसतं ते. खाली that is आणि ह्या दोन लाईनी लिहा, म्हणजे कळत. दोन लाईनी लिहा खालच्या. ट्रू म्हणजे केस इनसेन्सिटिव्ह, फॉल्स म्हणजे केस सेन्सिटिव्ह. लिहिलं का? लिहिलं? ठीक आहे, लक्षात आलं. आणि खाली एक्झाम्पल, एक्झामला तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. आणि लक्षात, हे एक्झाम्पल दिलेलं आहे इथे. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे, तयारीत व्हा. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन दिलेला आहे, विचारलेला आहे, तयारीत व्हा. आणि लक्षात, बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे, तयारीत व्हा. कन्सेप्ट कळलेला असेल मला काय म्हणायचं. म्हणजे काय सांगतो, केस सेन्सिटिव्ह, थोडक्यात काय, हाऊ विल बी डिक्लेअर अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कसं डिक्लेअर केले जातं माहितीच आहे. मग आता कॉन्स्टंट डिक्लेअर करायचं असेल तर कसं करायचं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये लक्ष द्या. सचिन सांग बरं एकदा, कॉन्स्टंट काय असतं? सचिन गोडसे. येस सर. हा बोला. कॉन्स्टंट कसं डिक्लेअर केलं जातं? डिफाइन मध्ये सर. डिफाइन मध्ये किती पॅरामीटर असतात डिफाइन मध्ये? 3. कुठले कुठले? फर्स्ट कॉन्स्टंटचं नेम, नंतर कॉन्स्टंट व्हॅल्यू, नंतर ते केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्ह. ट्रू दिल्यावर काय असतं? ट्रू दिलं तर केस सेन्सिटिव्ह का नॉट? ट्रू दिलं तर काय, ट्रू दिलं तर काय असतं? केस सेन्सिटिव्ह किंवा इनसेन्सिटिव्ह? तर मी ट्रू, इनसेन्सिटिव्ह असते सर. केस सेन्सिटिव्ह असतं. आता लिहून नाही घेतलं का तू खाली? लिहून नाही घेतलं आता? मग काय ट्रू म्हणजे काय? मग काय असतं? इनसेन्सिटिव्ह का सेन्सिटिव्ह? ओके. आणि फॉल्स काय असतं? केस फॉल्स काय असतं? केस सेन्सिटिव्ह. तर मी केस सेन्सिटिव्ह. ओके, ठीक आहे, लक्ष द्या. आणि डिफाइन फंक्शन वापरलं जातं. हा 1 मार्क क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे, टेक्निकली समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट कन्सेप्ट बघा इथं. व्हेरिएबल्स म्हणजे काय ते टेक्निकली समजून घ्या. तर काही ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन लिहा. व्हॉट इज यूज ऑफ व्हेरिएबल्स? व्हॉट इज अ व्हेरिएबल्स? इम्पॉर्टंट असं. व्हॉट इज अ व्हेरिएबल्स? व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल? 1 मार्क किंवा 2 मार्कचा क्वेश्चन असेल.
व्हॉट इज द यूज ऑफ किंवा व्हॉट इज द मीन बाय व्हेरिएबल्स व्हेरिएबल. लक्ष द्या. जसं आपण सी मध्ये पॉइंटर बघितलं होतं. पॉइंटर काय करतो? इट होल्ड द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. इट होल्ड द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. आलं लक्षात? तसा हा एक कन्सेप्ट आहे व्हेरिएबल व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल असतो. तो कसा ते इथे टेक्निकली समजून घ्या. ते एक्झाम्पल लिहिलेले समजून घ्या. सुरुवातीला मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. बऱ्याच वेळा मी सिंगल कोड वापरतोय किंवा डबल कोड वापरतोय. लक्ष द्या. आता सध्या सिंगल कोड वापरलं तरी चालेल स्ट्रिंग साठी. स्ट्रिंग साठी सिंगल कोड वापरला तरी चालेल किंवा डबल कोड्स. ज्यावेळेस तुम्हाला सिंगल कोड आणि डबल कोडचा अर्थ कळेल त्यावेळेस तो बेनिफिट तुम्हाला कळेल डिफरन्स. सध्या मी सिंगल कोड वापरतो. लक्षात. मधीच सिंगल कोड वापरण मधीच डबल कोड वापरण टेक्निकली समजून घ्या. दोघांमध्ये फरक आहे. लक्षात. सध्या तुम्ही टेक्निकली समजून घ्या की सिंगल आणि डबल कोड तुम्ही तुमच्या स्ट्रिंगला रिप्रेझेंट करण्यासाठी वापरू शकता. हा एक व्हेरिएबल आहे $a आणि त्या $a मध्ये काय स्टोअर केलेले? हॅलो हा डेटा स्टोअर केलेला आहे किंवा हॅलो ही व्हॅल्यू स्टोअर केलेली. त्यानंतर दुसरा एक घेतलेला आहे. 2 वेळा $, दिसते. 2 वेळा $, दिसते. आणि नंतर मी डिस्प्ले केलेले इको डबल कोट मध्ये लिहिलं तरी चालेल, पण सध्या इथेच लिहितोय. डबल कोट मध्ये व्हेरिएबल डिस्प्ले केला तरी चालेल. इको आणि नंतर इको $a असं डिस्प्ले केलेलं. लक्ष द्या. याचा अर्थ काय समजून घ्या. याचा अर्थ काय समजून घ्या. याच्यामध्ये हा तुमचा एक इथे मी दाखवतोय हा व्हेरिएबल असेल ए चा. हा $a आहे आणि या $a मध्ये काय आपला डेटा आता सध्या हॅलो ही व्हॅल्यू स्टोअर केलेली. काय स्टोअर केलेलं आहे? हॅलो ही व्हॅल्यू स्टोअर केलेली. नंतर $a केलेलं 2 वेळा $a केले. आता सध्या एवढा भाग बघायचा. एवढ्या $a मध्ये काय आहे? हॅलो आहे. $a मध्ये काय? हॅलो. हे जर मी दाखवते कसं ते बघा. मग इथं कसं असेल? डॉलर आणि $a. व्हॉट इज $a? $a हॅलो. झालं हॅलो. आता $हॅलो म्हणजे हा एक व्हेरिएबल झाला. व्हेरिएबल म्हणजे काय आला? स्टोरेज झालं. आणि ह्याच्यामध्ये काय स्टोअर केलेले? वर्ड स्टोअर केलेले. ह्याच्यामध्ये काय स्टोअर केलेले? वर्ड ही व्हॅल्यू स्टोअर केलेली. ह्याच्यामध्ये काय स्टोअर केलेले? वर्ड ही व्हॅल्यू स्टोअर केलेली. लक्षात ठेवा. आता $a चेक केला. व्हॉट इज $a? काय आउटपुट आहे? हॅलो. $a मध्ये काय? हॅलो आहे. नंतर $a. $a चा अर्थ मी आता सांगितलेला आहे. $a म्हणजे काय? समजा हा $a आहे. हा आहे $a आणि इथे $a. तर $a म्हणजे काय? तो $a म्हणजे काय? हॅलो आहे. $a म्हणजे हॅलो. हॅलो. $a चं मिनिंग काय? हॅलो. आणि आता $a हॅलो हा एक व्हेरिएबल झाला. $हॅलो मध्ये काय डेटा आहे? वर्ड ही व्हॅल्यू आहे. त्यामुळे ह्याचं आउटपुट काय झालं? वर्ड. ह्याचं आउटपुट काय झालं? तुमचं वर्ड आउटपुट आलं. लक्षात ठेवा. ह्याचं आउटपुट काय आलं? वर्ड. टेक्निकली समजून घ्या. आलं लक्षात घ्या. टेक्निकली समजून घ्या. म्हणजे कन्सेप्ट कळला. म्हणजे आता विचार केला तर हा एक व्हॅल्यू झाली. नंतर ही व्हॅल्यू झाल्यानंतर पण इथं काय झाला? तुमचा हा व्हेरिएबल झाला. लक्षात ठेवा. इथं काय झाला? हा डॉलर लावला म्हणजे काय झाला? व्हेरिएबल झाला. आणि या व्हेरिएबल च्या व्हॅल्यू मध्ये तुमचा अजून एक डेटा स्टोअर केलाय वर्ड. म्हणजे याला व्हेरिएबल्स व्हेरिएबल म्हणतात. काय म्हणतात त्याला? व्हेरिएबल्स व्हेरिएबल म्हणतात. म्हणजे व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल. आलं लक्षात. म्हणजे एका व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू ऍज अ व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केली जाईल.
किंवा ऍज अ रेफरन्स म्हणून कन्सिडर केली जाईल. सच अ कन्सेप्ट दे आर कॉल्ड ऍज अ व्हेरिएबल्स व्हेरिएबल. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. म्हणजे जसं आपण सी मध्ये पॉइंटर मध्ये स्टोअर करतो, ऍड्रेस मध्ये ऍड्रेस, त्या टाइप गट असतो. म्हणजे हा पार्ट झाला तुमचा हॅलो. डॉलर ए म्हणजे काय टेक्निकली समजून घ्या. डॉलर ए म्हणजे काय झालं हॅलो. इथं डॉलर हॅलो आणि ह्या डॉलर ए हॅलो मध्ये काय डिस्प्ले केले, काय टाकलेले, वर्ड टाकलेले. आलं लक्षात. डॉलर ए केलं काय आउटपुट आलं, हॅलो डिस्प्ले आलं. डॉलर ए म्हणजे काय, न जस्ट डॉलर ए. जस्ट डॉलर ए म्हणजे काय विचार केला, जस्ट डॉलर ए मध्ये काय हॅलो, बरोबर आहे का. इथं दाखवलेले डबल डबल डॉलर ए मध्ये काय हॅलो आणि त्याला डॉलर हॅलो. डॉलर हॅलो हा काय झाला, व्हेरिएबल झाला आणि ह्या व्हेरिएबल मध्ये कुठला डेटा आहे, स्टोअर झालेला आहे, वर्ड स्टोअर झाला. व्हॉट विल आउटपुट, डबल डॉलर एचं आउटपुट काय झालं, वर्ड झालं. म्हणजे टेक्निकली समजून घ्या. म्हणजे थोडक्यात काय आलं तुमचं, व्हेरिएबल म्हणजे काय, एका व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल्स अशा पद्धतीने तुमचा डेटा स्टोअर केला जाईल. व्हेरिएबल मध्येच व्हेरिएबल्स. थोडक्यात काय, डॉलर हा एक व्हेरिएबल झाला लक्षात. आणि त्याच्यामध्ये ही जी काय व्हॅल्यूज आहे, अगेन यू हॅव टू कन्सिडर ऍज अ रेफरन्स किंवा अगेन यू हॅव टू कन्सिडर ऍज अ व्हेरिएबल्स आणि त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू स्टोअर झालेली वर्ड. असा कन्सेप्ट फक्त पीएचपी मध्येच पॉसिबल आहे. लक्षात. सी प्लस प्लस मध्ये दे कॅन बी अचीव व्हाया पॉइंटर्स. रिमेंबर दिस इन दॅट. कन्सेप्ट कळलाय. त्याचं पर्पज काय असू शकतं, फाइंड आउटपुट असेल किंवा क्वेश्चन असेल, कसा आहे. त्यामुळे टेक्निकली समजून घ्या. आता सिंगल कोट का दिलंय, डबल कोट का नाही दिलं, याचा आन्सर तुम्हाला काही लेक्चर मध्ये कळेल. सध्या तर मी सिंगल डबल असं देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात. व्हेरिएबल म्हणजे काय, आता व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू ऍज अ रेफरन्स म्हणून यूज केली जाईल. लक्षात घ्या. किंवा ऍज अ व्हेरिएबल म्हणून यूज केली जाईल. म्हणून याला व्हेरिएबल म्हणतात. काय म्हणतात याला, व्हेरिएबल म्हणतात. ह्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतंय तुम्हाला. मी क्लिअर करतोय आता. ठीक आहे. म्हणजे व्हेरिएबलचा अर्थ कळला, आउटपुट दाखवलेलं येतं जे काय असेल. सो व्हॉट इज व्हेरिएबल बघा. इट कॅन रेफरन्स, कसला रेफरन्स आहे, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल हुज नेम स्टोअर इन अनदर व्हेरिएबल. अर्थ कळलेला असं. म्हणजे आता काय झालं, इथे जर विचार केला, कन्सेप्ट जर कन्सिडर केला की जसं हॅलो हा आता ही व्हॅल्यू होती, पण या केस मध्ये हॅलो काय झाला, हा तुमचा व्हेरिएबल झाला. इट कॅन रेफरन्स व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल हुज नेम इज स्टोअर इन अनदर व्हेरिएबल. लक्षात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जो हॅलो आहे, लक्षात, ही हॅलो ही कुणाची तरी व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. लक्षात. आणि ही व्हॅल्यू जी आहे, ह्या व्हॅल्यू मध्ये यू हॅव टू स्टोअर द अनदर व्हॅल्यूज वगैरे वगैरे जे काय असं. लक्षात. म्हणजे हा काहीतरी दुसरी व्हॅल्यू स्टोअर करतोय किंवा होल्ड करतोय. तर दिस इज कॉल्ड ऍज अ व्हेरिएबल्स व्हेरिएबल. अर्थ कळला. व्हेरिएबल म्हणजे काय, इट कॅन रेफरन्स कोणाचा रेफरन्स, व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल हुज नेम इज स्टोअर इन अनदर व्हेरिएबल. कन्सेप्ट समजून घ्या. दिस इज नोन ऍज व्हेरिएबल. म्हणजे काय, एक रेफरन्स आहे. कोणाचा रेफरन्स आहे, एका व्हेरिएबलची ती व्हॅल्यू आहे. थोडक्यात डॉलर ए हॅलो चेक केला, हॅलो ही काय झाली, व्हॅल्यू आहे. कुणाची आहे, की एका व्हेरिएबलची आहे. लक्षात. आणि नंतर ह्या हॅलो मध्ये काय स्टोअर होतंय, यू हॅव टू स्टोअर इन अनदर व्हेरिएबल्स. लक्षात. हॅलो हा व्हेरिएबल झाला, त्याच्यामध्ये त्या समथिंग व्हॅल्यू स्टोअर होते. सो दिस इज कॉल्ड ऍज अ व्हेरिएबल कन्सेप्ट कळलेला असेल किंवा पर्पज फाइंड आउटपुट असेल. कसे असेल, बऱ्याच वेळा पेपरला त्या लेवलने विचारलेले, तयारीत व्हा, बऱ्याच वेळा एक्झामला विचारलेले. व्हेरिएबल टेक्निकली लक्षात व्हा, एक्झाम्पल लिहिणं गरजेचं आहे. खाली आउटपुट लिहायची गरज नाही, पेपर मध्ये येणार. टेक्निकली समजून घ्या मला काय बोलायचं. आता दुसरा कन्सेप्ट येतो याच्यामध्ये, टाइप जगलिंग. हा बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याला क्वेश्चन लिहा खाली.
What is a type juggling? खाली क्वेश्चन लिया, what is a type juggling? 1 mark question. What is a type juggling? What is a type juggling? चला और गया, चला और गया. Is there PHP support? Is there PHP support? Explicit type definition of a variable. Explicit type definition of a variable. Question mark. Justify your answer. 1 marks. Justify your answer. Very important असेल. टाइप जगलिंग हा कन्सेप्ट बऱ्याच वेळा विचारलेला आहे. कन्सेप्ट कळला मला काय म्हणायचं.